भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा करत थेट मंत्री धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल-मे दरम्यान झाल्याचं सांगत मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरती खंडणीची बैठक झाल्याचं म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरती आवादा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी, शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनची बैठक झाली। यावेळेला 3 करोडची डील झाली। आका बोलले 3 कोटी द्या, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झालेली आहे, असा खळबळजनक आरोप धस यांनी केला आहे। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर त्याचं नाव आहे सातपुडा। या बंगल्यावर आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड़ लेके दो। क्या होना? 3 करोड़ होना। अजून भी धनु भाऊ, अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतान, 60,000 फुटावरले खाली उतरा। त्या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड़ में फाइनल, बाद में 2 करोड़, 50 इलेक्शन में। अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा। तुम्ही मस्ता जोगला गेला आणि काय दोष आहे आमच्या संतोषचा? अजित दादा असा नव्हता रे। अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकले? हे जाऊ दे नाला का बाहेर, हे जाऊ दे। अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल। आमचे वाल्मिक अण्णा उर्फ आका किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात। 17 मोबाईल नंबर बीडच्या एसपीला आणि सीआयडीचे जे हे आहेत, मला बघून नाव त्याचं नितीन बरं का, सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात। हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे।